तर आपल्याकडे कोकणामध्ये जो एकदम मस्त असा चविष्ट पदार्थ बनवला जातो तो म्हणजे आंबोळ्या। तर आंबोळ्या ह्या मऊ लुसलुशीत होण्यासाठी त्यामध्ये काही वेगळं असं साहित्य असतं। आपल्याकडे साऊथमध्ये डोसा किंवा उत्तप्पा बनवला जातो। तर तुम्हाला ते साहित्य बघितलं तर असं वाटेल की सेम तेच आहे, तीच चव आहे, पण तशी चव नाही लागत। ह्याच्यामध्ये खूप वेगळी चव असते आंबोळ्यांना। तर तुम्हाला जर का तशी चव चाखायची असेल तर तुम्ही पूर्ण रेसिपी बघा आणि त्याच्यामध्ये मी काय टिप्स वगैरे सांगते, त्यामुळे आपल्या आंबोळ्या अशा मस्त मऊ मऊ लुसलुशीत होतात। तर पूर्ण रेसिपी बघा। तर आंबोळी बनवण्यासाठी इथे मी आपले रेशनिंगचे तांदूळ आहेत ते घेतलेले आहेत आणि या ग्लासने मी 3 ग्लास घेतले। माझा ग्लास लहान आहे, तर इथे आपण जुना तांदूळ वापरायचा हे लक्षात घ्या, नवीन तांदूळ वापरायचा नाही। तर हा मी आता स्वच्छ धुवून घेते। तर जोपर्यंत पाणी असं स्वच्छ येत नाही तोपर्यंत त्याला चांगलं धुवून घ्यायचं स्वच्छ असं। तर हे बघा अशा रीतीने आपलं पाणी दिसलं पाहिजे, एकदम नितळ असं दिसलं पाहिजे। तर याच्यामध्ये आता मी 2 इंचाचं आपलं बोट बुडेल एवढं आपण पाणी ठेवायचं, म्हणजे तांदूळ आपला चांगला बुडला गेला पाहिजे अशा रीतीने ठेवायचं। तर हे मी आता तांदूळ साईडला ठेवून देते भिजण्यासाठी। तर अशाच रीतीने आपण आता उडदाची डाळ पण भिजत घालायची। तर इथे मी 1 ग्लासला थोडीशी अशी कमी उडदाची डाळ घेतलेली आहे त्याच ग्लासने, आणि 2 टेबलस्पून आपण याच्यामध्ये चण्याची डाळ टाकून घ्यायची। म्हणजे आपण ज्या ग्लासने घेतलाय ना तर त्या ग्लासमधला 1/4 भाग थोडासा कमी पण चण्याची डाळ वापरायची। अर्धा चम्मच आपण मेथी दाणे टाकून घ्यायचे याच्यामध्ये, आणि हे पण आपण थोडंसं 1 ते 2 पाण्याने असं धुवून घेऊया। आणि ह्यामध्ये पण आपण 2 इंच बोट बुडेल एवढं पाणी ठेवायचं। तर हे दोन्ही पण मिश्रण आपण 4 ते 5 तासासाठी तरी भिजत घालायचं। तर आपले 4 ते 5 तास झालेले आहेत। आपलं डाळ आणि तांदूळ वाटायच्या आधी आपण पोहे भिजत घालूया। तर पोहे मी त्याच ग्लासने घेतलेले आहेत आणि थोडेसे कमी घेतील ग्लासला पण। तर हे आपण धुवून घ्यायचे स्वच्छ आणि मग त्याला भिजत घालायचं। तर माझे पोहे धुवून झालेले आहेत बघा, त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि मग त्याला भिजत ठेवायचं। आणि आपले पोहे भिजताय तोपर्यंत आपण आपली डाळ जी भिजत घातलेली ती वाटून घेऊया आधी। तर कधी पण आंबोळी किंवा इडली वगैरे पीठ करताना आपण कधी पण प्रथम डाळ वाटून घ्यायची। तर ह्या डाळीतलं मी पाणी आधी काढून घेते आणि हेच पाणी आपण वाटताना वापरायचंय। डाळ आणि तांदूळ आहेत ते। तर प्रथम आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून घेऊया आणि डाळ चांगली अशी बारीक वाटून घ्यायची। त्याच्यामध्ये असं काही जाडसर असे कण राहिले नाही पाहिजे, एकदम बारीक अशी वाटून घ्यायची। आणि पाणी पण तुम्हाला कसं लागेल थोडंसं टाका, जास्त एकदम टाकू नका, नाही तर आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं। तर ह्यामध्ये तुम्ही हवं तर थंड पाणी पण वापरू शकता, का तर काय होतं डाळ वाटताना डाळ आपल्याला बारीक वाटायची असते, त्यामुळे मिक्सर आहे तो आपला गरम होतो, तर त्यामुळे आपण थोडंसं थंड पाणी वापरलं तरी चालेल इथे। तर आपली डाळ वाटली गेली बघा, अशा रीतीने आपली डाळ पाहिजे एकदम बारीक अशी। तर ही मी डाळ आता एका मोठ्या भांड्यात काढून घेते। पीठ आंबवण्यासाठी आपल्याला मोठंच भांडं पाहिजे, तर कधी पण मोठं भांडं घ्या। जे मिश्रण तुम्ही टाकणार आहे त्याच्यापेक्षा थोडंसं डबल भांडं पाहिजे। तर आपण तांदूळ पण वाटून घेऊया। उडदाची डाळ ज्या मिक्सरमध्ये वाटली त्याच मिक्सरमध्ये आपण पोहे पण घ्यायचे आणि तांदूळ पण घ्यायचे भिजवलेले। आणि पोहे आपले टाकून झाले, आता आपण तांदूळ टाकून घेऊया। तर तांदूळ टाकायच्या आधी त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं। तर आपले तांदूळ टाकून झालेले आहेत, तर ह्याच्यामध्ये आपल्याला किती पाणी लागेल त्यानुसार आपण थोडंसं पाणी घ्यायचं। जे डाळीचं पाणी आहे तेच वापरते। तर हे पण आता आपण मिश्रण थोडंसं किंचितसं जाडसर असं वाटून घेऊया। थोडंसं जाडसर पाहिजे, जास्त जाड नाहीये पाहिजे। तर हे आपलं पण मिश्रण तयार झालेलं आहे बघा, अशा रीतीने झालं पाहिजे। किंचितसे कुठे कुठे कण दिसले पाहिजेत आपले जाडसर असे, एकदम बारीक असं पिठासारखं दळायचं नाही। तर हे आपलं तयार झालंय। तर हे पण आपण उडदाच्या डाळीच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊया। तुम्हाला कसं पाणी लागेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। मला जे ग्लासमध्ये पाणी घेतलेलं तेवढं सगळं लागलं। आता आपण हाताने चांगलं असं मिक्सअप करून घेऊया, का आता खाली डाळ अशी राहते, त्याचा गोळा असा राहतो, त्यामुळे तो हाताने जर का आपण फिरवला नाही नीट तर तो तसाच बसतो खाली। आणि फिरवल्यामुळे कसं होतं मिश्रण पण आपलं हलकं होतं फिसल्यामुळे असं, आणि आपल्या आंबोळीला चांगली जाळी पकडते, त्यामुळे आपण असं कधी पण चांगलं हलवून घ्यायचं, त्याला मिक्सअप करून घ्यायचं, एका साईडला असं फिरवून घ्यायचं। तर मी हे 3 ते 4 मिनिटासाठी असं फिरवून घेते। आपलं हे मिश्रण चांगलं फिरून झालंय बघा, अशा रीतीने आपलं पाहिजे मिश्रण। इडलीच्या पिठापेक्षा थोडंसं किंचितचं पातळ असतं हे, एकदम असं पातळ नसतं डोशाच्या पिठासारखं। तर त्याप्रमाणे तुम्हाला लागू शकतं पाणी। तर मी तुम्हाला चमच्याने पण दाखवते बघा, अशा रीतीने पाहिजे। तर आपलं हे पण मिश्रण आता तयार झालंय। आता आपण ह्याच्यामध्ये एक तडका असतो तो टाकून घेऊया तेलाचा। तर इथे मी 1 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे, गरम केलेलं आहे, चांगलं कडकडीत असं गरम करायचं आणि मग टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि ते चांगलं मिक्सअप करून घ्यायचं। आणि मग हे आता आपण झाकून ठेवायचं 10 ते 11 तास किंवा 10 ते 12 तासासाठी तरी आपण हे झाकून ठेवायचं, किंवा रात्रभर तुम्ही झाकून ठेवा, सकाळी चांगलं फुलतं हे। जर का तुमचं तेवढ्या तासात जर का फुललं नाही तर थोडंसं अजून 1-2 तास, 1-2 किंवा अर्धा तास तरी ठेवा, चांगलं फुलतं। तर आपण ह्याच्यामध्ये पोहे
त्याचप्रमाणे आपण मेथी दाणे वगैरे टाकले आहेत, त्यामुळे पीठ फुलायला चांगली मदत होते. तर मी हे तेल जे टाकलं ते तुम्ही नक्की टाकून बघा, खूप छान आंबोळ्या लागतात मेथी दाणे वगैरे यामुळे. तर आपल्याकडे कोकणामध्ये काय करतात, पोह्याच्या ऐवजी आपल्याकडे टाकतात भात वगैरे असतो तो टाकतात. तर आपण इथे पोहे टाकलेत, तर तुम्ही नक्की असंच करून बघा मिश्रण, खूप मस्त लागतात आंबोळ्या. तर ही मी आता 12 तासासाठी ठेवून देते रात्रभर असं. तर तुम्ही आता बघत असाल आपल्याला सकाळ झालेली आहे, तरी बघा अशा रीतीने आपलं पीठ दिसलं पाहिजे. बघा याला किती जाळी आलेली आहे. तरी आता पावसाळ्याचे दिवस आहेत तरी पण हे अशा रीतीने पीठ झालंय. तर यामध्ये आता मी मीठ टाकून घेते चवीनुसार. आंबोळीमध्ये परफेक्ट मीठ पाहिजे, जर का कमी पडलं तर मग त्या चव नाही तशी लागत चांगली अशी, त्यामुळे परफेक्ट मीठ टाकून घ्या त्याच्यामध्ये. मीठ टाकल्यावर पण असं चांगलं मिक्सअप करून घ्यायचं, म्हणजे ते मीठ सगळे पसरलं जातं. आणि बाजूचं पण असं खरडून घ्यायचं, ते चांगलं असं सुकलेलं असतं ना ते पीठ असतं साईडचं, तर ते पण त्यामध्ये मिक्सअप करून घ्यायचं. तर आपलं हे आता पीठ तयार झालेलं आहे. तर आता आपण आंबोळ्या करून घेऊया. तर आंबोळ्या करण्यासाठी मी ते एक तवा ठेवलेला आहे. तर तव्याला आपण असं तेल लावून घ्यायचं. पहिल्यांदा तुम्हाला जर का जमत नसेल ना तर तुम्ही त्याला कांदा असा लावून पण तुम्ही आंबोळ्या टाकू शकता. तर मी माझा नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे मी त्याच्यामध्ये तेलच टाकून करते, पटकन लगेच होतात, चिकटल्या नाहीत माझ्या. तर मी तेल टाकून घेतले आणि गॅस आपला मोठा ठेवलेला आहे. आणि मग चांगला तवा तापल्यानंतर आपण असं पीठ टाकून त्याला असं गोल गोल असं फिरवून घ्यायचं. अशा रीतीने तुम्हाला जाड पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही फिरवा हे. तर तुम्ही टाकून झाल्यानंतर त्याला थोडंसं असं कडेने तेल टाकायचं आणि लगेच झाकण ठेवायचं त्याच्यावर. तर झाकण ठेवल्यानंतर आपण मीडियम टू हाय ठेवायचा गॅस आणि आपण 25 ते 30 सेकंद ठेवून द्यायचं. बघायचं आपलं असं साईडला निघालं, साईडच्या कडा असं सुटत चालल्या की मग आपण उलटून घ्यायची आंबोळी आणि दुसऱ्या बाजूने पण आपण थोडा वेळ ठेवून द्यायचं. एकदम स्लो गॅसवर ठेवायचं नाही, तर मग ते काय होतं पीठ असं आकसून घेतं तव्याला. तर त्यामुळे आपण थोडं मीडियम टू हायच्या मध्ये ठेवूनच आंबोळ्या करायच्या, म्हणजे छान जाळी पण येते आणि पीठ असं तव्याला चिकटून राहत नाही. त्यामुळे आपला तवा चांगला तापून घ्यायचा आधी आणि मग करायच्या. तर हे बघा दुसऱ्या साईडने पण मस्त झालेली आहे, एकदम छान अशी जाळी पकडली बघा. तर मी थोड्याशा माझ्या पातळ झालेल्या आहेत, तुम्ही हवं तर थोड्याशा किंचितशा जाड ठेवू शकता. तर अशाच रीतीने अजून पण मी करून घेते. आणि आपण उपलटलं ना तर ते असं घडी घातली तर त्याची घडी आली पाहिजे, अशा रीतीने त्या मऊ झाल्यात बघा. तर मी तुम्हाला अशी दुसरी पण करून दाखवते. तुम्ही बघा किती मस्त अशी जाळी आलेली आहे. आणि हे आपण मीडियम टू हाय ठेवून त्याला आपण ठेवायचं तव्यामध्ये आणि 25 ते 30 सेकंद ठेवून ते जो पण त्याच्या साईडच्या कडा निघत नाही तो पण त्याला उलटायचं नाही. आणि उलटून झाल्यानंतर पण आपण साईडने असं त्याला परत उलटायचं चांगलं आणि थोडा वेळ होऊन द्यायचं, म्हणजे त्या अशा नॉर्मली कडक राहतात, नाहीतर मग एकदम मऊ होऊन जातात भरपूर. तर तुम्ही बघत असाल किती मस्त अशा जाळीदार अशा आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. हाताने अशी घडी घातली ना तरी त्याची घडी होते चांगली. हे एवढ्या पिठाच्या आपल्या 7 ते 8 अशा आंबोळ्या झालेल्या आहेत. ह्या माझ्या पातळ आहेत थोड्याशा, नॉर्मली तुम्हाला जाड हव्या तर तुम्ही जाड करू शकता. आणि बघा घडी घातली तर मस्त अशी घडी पडते त्याची, एकदम अशा मऊ लुसलुशीत झाल्या. तर याबरोबर खाण्यासाठी मी इथे आपली नारळाची चटणी जी बनवली, नुसत्या नारळाची, बाकी त्याच्यामध्ये काही ॲड केलेलं नाही, चण्याची डाळ वगैरे असं काही टाकलेलं नाही. खूप चविष्ट अशी चटणी आपली तयार झाली आहे. आणि चटणी आणि वाटाण्याचा सांबार पण मी केलेला इथे, चविष्ट असा बेत आहे हा. तुम्ही पण नक्की करून बघा अशा प्रकारे आंबोळी, वाटाण्याचा सांबार किंवा चटणी, किंवा तुम्ही नॉनव्हेज बरोबर पण खाऊ शकता. हे मटन करी किंवा फिश करी असते त्याकडे कोकणामध्ये बनवली जाते, त्याच्याबरोबर पण खूप छान लागते आंबोळ्या ह्या. किंवा तुम्ही सकाळी नाश्त्याला चहा बरोबर पण खाऊ शकता. तर नक्की करून बघा अशा प्रकारे अशा मऊ लुसलुशीत अशा आंबोळ्या. आणि तुम्हाला जर का ह्या आंबोळ्या आवडल्या तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या त्या. आणि जर का ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर तुम्ही या रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आजचं स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा.